नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की भिवंडी वार्ड क्रमांक 22 के अपक्ष उम्मीदवार साईनाथ चौधरी के समर्थन में साईनाथ की माताजी के साथ घर घर जाकर स्वर्गीय यशवंत दादा चौधरी और उनके बड़े भाई तुषार चौधरी के किए हुए कामों को बता रहे हैं और भविष्य में यदि वार्ड का विकास देखना है तो कब बस्सी की निशानी पर बटन दबाकर साईनाथ चौधरी को एक बार अवश्य विजयी बनाएं। तो वहीं पर वार्ड की जनता का भारी प्रतिसाद और समर्थन मिल रहा है। आइए सुनते हैं वार्ड में प्रचार कर रही महिलाओं को कि उन्होंने क्या कहा इस खबर में। बोलू जे आमच्या बाबांनी केले, यशवंत चौधरी पोरांना कपडे, शाळेत बुक विक सगळे काम केले, नंतर तुषार दादांना पण भेटला। आता आमची इच्छा आहे साईनाथ भावला पण भेटायला पाहिजे। जे बाकीचे काम आहे आमचे साईनाथ भावांना पण करायला पाहिजे। आमची इच्छा हे आहे की निवडून आमचे साईनाथ भावांना पुढे आणू आम्ही। आमच्या भावांनी पण जेवढे ते लोकांनी काम केले आमचे भाव पण करायला पाहिजे असा, म्हणून आम्ही साईनाथला पुढे आणणार आहे। वोट मागायला जातात हो, काय सांगता कसं का तुम्हाला मत द्यायला पाहिजे? आमचे काम करून घ्यायला। आता जे जे काम उरलेले गटारीचे नलाचे किती उरलेले ते पण पाहिजे ना आम्हाला काम, म्हणून तर मत मागायला जातो ना आम्ही। काय बोलतात मग आता सुरू काय बोलतात? आश्वासन म्हणजे कळलं नाही मला जरा। एक चान्स साईनाथ भावला भेटायला पाहिजे। सर्व पण तेच आहे साईनाथ चला मग आपली पिढी जेव्हापासून चालत आली तेच आता पण हो। आणि भाव सर्व आहे आम्ही, आम्हाला फक्त एक अपक्षाचा वोट मिळालेला आहे साईनाथ सेठचा, आणि कप बशीला आम्हाला वोट द्या। का म्हणजे आणि आम्ही आई आहे, आईच्या आम्ही यशवंत चौधरीने सर्व काम आम्हाला करून दिलेलं आहे। ज्या ज्या बिल्डिंग वर तुटलेले आहे ते पण काम आम्हाला करून दिलेलं आहे। पण आता पण आम्ही बोलतोय साईनाथ सेठला आणलं ना तर आम्ही काम करून देऊ पक्का। आणि घर घरात सांगितलेलं की आमचे काम आम्ही करून देणार म्हणून सांगितलंय। फक्त आम्हाला का बशीचा वोट द्या। पब्लिक पण बोलले की आम्ही साईनाथ सेठला जितू। का म्हणजे पहिल्यापासून पिढी येत आली आहे केलेलं आहे। आता यशवंत चौधरीचा पप्पा आहे, भाऊ आहे, सर्वांनी काम केलं। आता एक चान्स साईनाथ भावाला पण भेटायला पाहिजे। पण येणार तर येणार, साईनाथ सेठ येणार। एकच लोकांना आश्वासन आहे की आता जसं यशवंत चौधरींनी कामं केलेत, त्याच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा तुषार चौधरी महापौर झाले, त्यांनी जी कामं केलेत त्यांच्या दोघांच्या ह्याच्यातनं जेवढी कामं झाल्यात आणि आता जी उर्वरित कामं आहेत ती पुढे पार करण्यासाठी त्याच विश्वासावर साईनाथ चौधरी यांना मत द्या। आणि याच विश्वासावर आम्ही मत मागतो आणि त्यांचा तसाच प्रतिसाद मिळतो, कारण की बाबांनी म्हणजे यशवंत चौधरींनी जी कामं केलेत ती अजूनही तशी आहेत। त्याच्यावर कोणीही दुसऱ्या नगरसेवकांनी किंवा कोणीही कामं केलेली नाहीये। जी गटारं त्यांनी केलेत तीच गटारं आतापर्यंत आहेत आणि त्याच्यावर नाही त्यांची दुरुस्ती झाली नाही काय। आणि तुषार चौधरी यांनी त्यांच्यानंतर पुढे जी केलेत, जे काही त्यांच्या वार्डात केलेत तेवढीच कामं आहेत। तर आता तीच पुढे आपल्याला अजून पुढे कंटिन्यू करायची आहेत। त्यासाठी साईनाथ चौधरी त्याच विश्वासावर आपण वोट मागतोय आणि लोकांनी त्याच याच्यावर आपल्याला साथ द्यावी हीच अपेक्षा आहे। आणि सर्व मतदार भगिनी भाऊ त्यांनी 15 तारखेला सकाळी लवकर 7 वाजता निघून मतदान करावं ही एवढीच आहे। जेवढ्या लवकरात लवकर जमेल तेवढ्या लवकरात लवकर निघा मतदान करायला आणि भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा हीच एक अपेक्षा आहे। आपली निशाणी कप बशी आहे हे लक्षात राहू द्या। आणि आपण अपक्ष लढतोय, यशवंत चौधरी यांच्या आशीर्वादाने कप बशी निशानी आपली है। बस नमस्कार। कहना चाहेंगे कि जो हमारे दादा ने किया है अभी तक यही हमारा भांजा भी करेगा, साईनाथ चौधरी। बस हमारे दादा ने रोड किया है, गटर किया है, पानी किया है, सब कुछ किया है, हॉल किया है, व्यायामशाला है, सब रोड हमारा है, सब हमारा है। दूसरा नगर सेवक कोई भी कुछ भी नहीं किया है, अभी तक कोई हाथ भी नहीं लगा है। हाँ, तुषार सेठ ने 2 वार्ड में रोड किया है,
वो भी भाग्यनगर में, हनुमान नगर में। अभी शाहीनाथ को हम खड़ा किया, दोनों का जो बचा है काम, ये शाहीनाथ हम पूरा करवाएंगे। हम दादा के बराबर शाहीनाथ को खड़ा करेंगे, ये हमारी विनती है। साईनाथ चौधरी आगे बढ़ो, चौधरी आगे बढ़ो। आपली निशानी गप्पशी, आपली निशानी गप्पशी। कोण बोलतो येणार नाही, कोण बोलतो येणार नाही, साईनाथ डंगारे, साईनाथ डंगारे। है आज की खास खबरें। ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें। तब तक के लिए धन्यवाद।